रामकृष्ण हरी मैत्रिणीनो, मी आज तळलेली वांगी बनवणार आहे। त्यासाठी मी घेतलेली आहेत शेताची हिरवीगार वांगी। त्यासाठी मी घेतले दही, कुटलेलं खोबरं, कुटलेले शेंगदाणे, कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट, एक कांदा, तिखट मीठ हळद, थोडासा घरचा मसाला आणि थोडासा गरम मसाला। आता मी ही वांगी पाण्यातून काढून घेते आणि छान पुसून घेते। जेणेकरून त्याला पाणी राहणार नाही आणि मग आपण जेव्हा तेलात तळायला घेऊ तेव्हा पाणी उडणार नाही। आता मी तेल गरम करून घेते। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। मी आता त्याच्यात थोडी थोडी वांगी तळून घेते। आता वांगी तळून झालेली आहेत। मी आता एका प्लेटात काढून घेते आणि सगळी वांगी अशीच तळून घेते। आता मी त्याच तेलातलं थोडंसं तेल काढून बाजूला ठेवले आणि भाजीला जेवढं तेल लागते तेवढंच तेल कढईमध्ये घेतले। त्यात कांदा टाकते आणि मस्त थोडंसं लाल होईपर्यंत छान परतून घेते। आता आपल्या कांद्याचा रंग बदललाय, आता खरपूस झालाय। आता मी त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकून देते। आता त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, मीठ, हळद आणि तिखट, थोडासा गरम मसाला, थोडा काळा मसाला, शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट आणि दही हे सर्व छान परतून घेते। छान तेल सुटेपर्यंत मस्त ह्याला परतून घेऊया। आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते। आता आपला मसाला छान परतून झालाय आणि तेलही सुटायला लागले। आता मी त्याच्यामध्ये वांगी टाकून देते आणि छान परतून घेते वांगी। आणि आता प्लेट ठेवून वर पाणी ठेवून थोडंसं शिजवून घेते। आता आपलं वरचं पाणी गरम झालेलं आहे। मी आता थोडंसं पाणी आतमध्ये सोडते आणि मग काढून घेते। त्या वांगीला जास्त शिजवायची गरज नाही, कारण अगोदरच आपण त्याला तळून घेतलेलं असल्यामुळे। आता मी सगळं पाणी ओतून टाकते आणि मग झाकून शिजवून घेते। आता आपली वांगी छान शिजलेली आहेत। मी आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला टाकून घेते। आणि मग गॅस बंद करते।